तर रामराम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आम्ही निघालो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. तिकीट काउंटरला पोहोचल्यानंतर आम्ही तिकीट काढले. तिकीट काढल्यानंतर थोडं माझं असं लक्ष गेलं की चौकशी कक्ष तुम्ही बघू शकता की एकदम युनिक आहे आणि एकदम एस टी बससारखं स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यांनी. तर मला ते खूप छान वाटलं. काकूशी बोलता बोलता बोलले, काकूशा बोलले की तुम्ही डायरेक्ट बस घ्या आणि सोलापूरला तुम्हाला नॉनस्टॉप पोहोचवलं जाईल. नॉनस्टॉप पोहोचल्यानंतर सोलापूरला पोहोचल्यानंतर आम्हाला गंगापूरला जायचं होतं, पण बस लेट आल्यामुळे आम्हाला डायरेक्ट अक्कलकोटला पोचणारी आम्हाला मिळाली. तर आम्हाला पर पर्सन 100 रुपये द्यावं लागले. आम्ही बसल्यानंतर माझी मैत्रीण सहज असं बोलता बोलता अशी बोलली मला की मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हलमध्ये बसली, तर मला खूप छान वाटत आहे. ती एकदम एक्सायटेड होती आणि खुश होती. काकूनी आम्हाला टिफिन दिला होता बनवून सकाळी लवकर उठून. तर आम्ही पेटपूजा केली. पोचल्यानंतर आम्हाला गजरे दिसले, तर आम्ही गजरे एकामेकींना लावले आणि गजरा लावताना यांना बघितलं तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला यांना काय बोलतात. तर स्वामी समर्थांच्या मंदिरात आम्ही आतमध्ये एंटर केलं. एंट्री केल्यानंतर खूप असं छान असं सुंदर लाईटिंग लावलेली होती आणि मंदिर सजवलेलं होतं. तर दरवर्षीप्रमाणे आम्हाला तर खूप कमी गर्दी वाटली. गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला थोडं शांत आणि छान असं वाटलं. आणि जाता जाता आम्ही बघितलं की लेडीजची आणि जेंट्सची वेगळी लाईन होती आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त स्वामी समर्थ महाराजांचे असे फोटो काढायला नाही मिळालं. वटवृक्षाचे आम्ही दर्शन घेतले आणि निघालो आणि स्वामी समर्थांचं